114हून अधिक रत्न स्वातंत्र्य सेनानी या वेसावे गावाने या देशाला दिली आहेत. जसे हे वेसावे गाव म्हावऱ्याचे किंवा मच्छीचे आगर आहे, त्याचप्रमाणे हे स्वातंत्र्य सैनिकांचेही आगर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हेच भारताचे पंतप्रधान होणार याची घोषणा, ऐतिहासिक घोषणा देखील ह्याच वेसावे गावात पहिल्यांदा झाली होती. पंडित नेहरू त्याचप्रमाणे श्री इंदिरा गांधी यांनी कोळी गीतावर देखील वेसावे गावात वेसावकरांच्या गाण्यांवर ठेका धरला आहे. आज देशाचा 74वा 74th इंडिपेंडन्स डे आहे, स्वातंत्र्य दिन आहे. तरी देखील वेसावे गावात या 114 स्वातंत्र्य सैनिकांचे साधे स्मारक देखील घडू शकले नाही. धिक्कार आहे या राज्यकर्त्यांचा. वेसावे गावात एक स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचे नाव श्री पांडुरंग रामले. पांडुरंग रामले ह्यांच्या सन्मानार्थ वेसावे गावातील जो मेन रोड आहे, म्हणजे वेसाव्यातील बसस्टॉपपासून तेरे गल्लीपासून ते थेट मांडवी गल्लीच्या मेन रोडपर्यंतचा जो रस्ता आहे त्याला श्री पांडुरंग रामले किंवा PS रामले मार्ग असेही नाव देण्यात आले आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू हो आणि तसेच सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मुंबईकर फोक्स आणि बॉम्बे स्टेट फिशरीज यांच्या सौजन्याने फेसबुक लाईव्हवर आपण एक आगळा वेगळा विषय घेणार आहोत. कारण कोळी बांधव म्हटलं की लोकांना वाटतं की फक्त कोळी नृत्य, कोळी गीत, मासे, कोळी फेस्टिवल आणि कोळ्यांची दैवते. पण आज आपण पाहणार आहोत की ह्या कोळी बांधवांचे, त्याचप्रमाणे कोळीवाड्यांमध्ये जे प्रसिद्ध असलेले कोळ्यांचे गाव म्हणजे वेसावे गाव, आणि ह्या वेसावे कोळीवाड्याचे योगदान या स्वातंत्र्यासाठी, या देशाला स्वातंत्र्य करण्यामागे काय योगदान होते ते आपण पाहूया. नक्की झाल्या मोहित, तुमचे आजोबा पण स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक काय भावना आहे ते तुमच्या संपूर्ण कुटुंबियाला माहिती आहे. आणि म्हणूनच वर्सोवा हे अख्खं कुटुंब आहे. मी एक मास्क काढते, सोशल डिस्टन्स आहे. तर वर्सोवा हे एक अख्खं कुटुंब आहे आणि वर्सोवाची स्वातंत्र्य लढ्याला दिलेलं योगदान खूप मोठं आहे, आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. 1942 सालचा जो लढा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, वाचलेला आहे. पण त्या अगोदर वर्सोवा कसा होता, वर्सोवा या स्वातंत्र्य लढ्यात कसा गेला आहे. आज जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यावर स्वातंत्र्य सैनिकांची यादी आहे, प्रत्येक जिल्ह्यावर. परंतु एकमेव वर्सोवा असं गाव आहे, एक वेगळं पेज घ्यावं लागलं. कारण का, या वर्सोवा गावाला 100हून अधिक स्वातंत्र्य सैनिक दिलेले आहेत या देशासाठी. आणि खूप मोठी गोष्ट आहे, कारण स्वातंत्र्य सैनिक शोधावे लागतात. पण या वर्सोवामध्ये जसं मच्छीचा आगर, तसं स्वातंत्र्य सैनिकांचा आगर आहे असं आपण कदाचित म्हणायला पाहिजे. आणि ही जी स्वातंत्र्याची जी चळवळ आहे, ही चळवळ मुळात आपण जर सातपाटी गाव पाहिलं पालघरमधलं, वर्सोवा घ्या, ही दोन्ही मासेमारीची प्रमुख केंद्र झालेली आहे. त्याला कारण ही तसं, कारण त्या स्वातंत्र्य लढ्याचा त्यांना वारसा आहे. आणि जर आपण जर थोडंसं मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य चळवळ ही सुरू ज्या वेळेला झाली, आपण
आदिवासी मुळात मासेमारी हा आपला उपजीविकेचं साधन. एकतर आपण राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा सामाजिक दृष्ट्या मागासलेले जग जाहीर आहे. अशा ही परिस्थिती चळवळीमध्ये खेचलो जाणं हा समाज हे म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आहे. म्हणजे त्यावेळीचा जो तरुण वर्ग होता त्या तरुण वर्गाला एक जबरदस्त विश्वास होता की माझा देश आहे, माझी भूमी आहे, माझा समुद्र आहे, माझा सागर आहे आणि म्हणूनच तो यामध्ये उतरला होता. काय वाटतं? बरोबर नाही, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं ना, असे काही स्वातंत्र्य सैनिक असतील जे आपण फ्रीडम लीडर्स म्हणतो भारताचे, त्यांच्याकडनं कदाचित या आपल्या वेसाव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांनी धडे घेतले असतील किंवा प्रोत्साहित झाले असतील या अग्निकुंडात उडी मारण्यासाठी. कारण एकदा उडी मारली की तुम्ही परत येणार नाही. अगदी बरोबर. कारण तसं जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचा आपल्याला इतिहास आहे. मावळे म्हटल्यावर मावळे म्हणजे कोण होते? त्याच्यात कोळ्यांची संख्या जास्त होती. तानाजी मालुसरे कोण होते? बरोबर. झलकारी बाई कोण होत्या? तर हा जो झगमगीत असा इतिहास आहे आपला कोळ्यांचा, तो अजूनही रक्तामध्ये आहे. कोळ्यांचा आहे. म्हणजे थंड रक्ताचा मासा खात असतील पण रक्त गरम असतं. फक्त ते गरम करावं लागतं. थोडी अशी पेट द्यावी लागते म्हणजे आणि मग याचा तो फायदा आजपर्यंत पाहिला आपण तर याचा बऱ्याच राजकीय पक्षांनी असा पेट देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा त्यांनी उचलला. आपण मात्र आहोत त्याच. मी मोहित तुला सांगतोय की ज्या वेळेला महात्मा गांधीजींनी चले जावचा आवाज दिला, ब्रिटिशांना भारतातून हकलवण्याची जेव्हा घोषणा केली त्यावेळेला संपूर्ण भारत पेटलाच होता. परंतु भारत पेटला होता म्हणजे काय? ज्या वेळेला तज्ञ अभ्यास करतायत त्यावेळेला सांगतायत भारताची जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येपैकी 5% समाज ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरला होता. तो 5% समाज एवढा प्रचंड होता की ब्रिटिशांना बाहेर जावं लागलं. आणि माझा दावा असा आहे की या 5% मध्ये जर कम्युनिटी वाईज जर पाहिलं तर किनारपट्टीवरचा सगळा कोळी समाज यामध्ये उतरला. पूर्ण 720 किलोमीटरचा जो आपला किनारपट्टी महाराष्ट्र सगळे त्याचे वेळ ठरले असतील. कारण त्यावेळेला कसं आपल्याला महाराष्ट्र ही संज्ञा नव्हती. एका बाजूला आम्ही मुंबईमध्ये होतो का मुंबईचे आपण भूमिपुत्र, एका बाजूला गुजरात सांगत होतं की मुंबई आमची जवळची आहे आणि महाराष्ट्र म्हणत होता मुंबई आमची जवळची आहे आणि आम्ही दोन्हीकडनं एक समविचारी या मुंबई आमची आहे, आमची असली तरी तुमचं स्वागत आहे असं सदैव आपण केलेलं आहे. आधी देवोभव डोळ्यांना शिकवायला नको, डोळ्यांच्या उच्चतच आहे ते रक्तातच आहे. पण त्याचा कसा एक थोडासा दुष्परिणाम पण झालेला आहे. आज ह्या संस्थेमध्ये आपण बसलो. वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी हे संस्थापक आहेत स्वातंत्र्य सैनिक हिराजी मुद्राम चिखले. बरोबर. त्यांना आपण हिराजी मास्तर पण म्हणायचो. त्याच नावाने प्रसिद्ध आहे हिराजी मास्तर म्हणून. बरोबर. ते स्वतः चौथी शिकले होते परंतु त्यांना शिक्षणाचं एवढं महत्व कळलं होतं की बाबा ते आपल्या त्या बांबुडीच्या ओट्यावर आपल्या सगळ्या त्यावेळेच्या तरुणांना एकत्र बोलवायचे आणि त्यांना ग म मन शिकवायला सुरुवात करायची. म्हणून त्यांना मास्टर म्हणून बोलायचे. म्हणजे शिक्षणाने नाही पण त्यांच्या जे गुण होते, गुरुजनांचे गुण होते त्याच्यामुळे त्यांना कदाचित मास्तर ही पदवी प्रेमाने लोकांनी दिली असावी. ह्या स्वातंत्र्य ज्या वेळेला आपण जर पाहिलं मुळात हा 19व्या शतकापासून हा लढवाई या समाज आहे. आपण कधी आपल्याला आठवतं भारताचे पितामह दादाबाई नौरोजी आमच्या वर्षाला राहणारे सात बंगल्या परिसरात 7 बंगल्याला. अगदी बरोबर. आणि त्यांचं येणं जाणं असायचं वर्षाला. आपली लोक त्या 7 बंगल्या परिसरात जायची कारण त्यावेळी सातपुणा म्हणजे खाडीचाच भाग होता. आपलाच विभाग होता तो मराठा गाव वेसावे गाव म्हणूनच ते होतं आणि त्या ठिकाणी मासेमारी हाच आपला उद्योग चालायचा. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला घेता येतील. आपण म्हणतोय की ह्या कोळी समाजाला काय दिलं? स्वातंत्र्य सैनिक पोषा नाखवा सगळ्यांना माहिती आहे. पोषा नाखवा
शाळा देखील आहे. म्युन्सिपाल्टी महानगरपालिकेची शाळा आहे. आपले वेसाव्याचे नगरसेवक मुद्रामजी भावे ज्यावेळेला ते निवडून आले त्यांनी त्या शाळेला नाव उषा नागवांचं दिलं होतं. तर ती शाळा आहे, उद्यान आहे. ते एवढं त्यांना बळ होतं असं सांगतायत की एवढं त्यांच्या अंगात शक्ती होती, एका वेळेला 10 लोकांना ते असे उडवायचे. एका वेळेला एवढं त्यांच्या अंगात बळ होतं. मजा नाही त्यांच्या जवळ यायचं. म्हणून तर ज्या वेळेला कस्तुरबा गांधी जुहूच्या आश्रमामध्ये आल्या होत्या आणि त्या समुद्र किनाऱ्यावर फिरत यायच्या आणि त्या बघायच्या या वेसावकरांची जी चळवळ होती जबरदस्त होती आणि त्यांनी पोषा नाकांना हेरलं होतं. त्यांनी मग ती उपाधी दिली होती की वेसाव्याचा वाघ आहे हा, टायगर ऑफ वर्सोवा, पोषा नागवा. ही उपाधी त्यांनी दिली होती. अगदी बरोबर. इंग्रजांनी नाही, त्यांनी दिली होती कारण ती वाघ गोष्ट आहे. म्हणजे वेसाव्यासाठी अभिमान आहे. आणि त्यांनी जे काम केलं होतं स्वातंत्र्यासाठी, मग ब्रिटिश काशी साधारण थोडे थांबणार होते, ते त्यांना कचाट्यात पकडायचा प्रयत्न करायचे. त्यांच्या घरावर जप्ती आणली ब्रिटिशांच्या हातात सापडत नाही म्हणून. पण आपले लोक पण चलाक होते. तो हातात सापडू नये म्हणून त्यांना कुठे लपवलं असेल काही दिवस, सांग बोल. चंद्रावर किंवा समुद्र बोटीत आपल्या होडीमध्ये ते आपलं बारकास घेऊन जायचे आणि बार थांबवायचे. तो तिथे थांबला होता आणि मग इथून आपलं एखादं बारकास जायचं, नौका जायची, त्यांना जेवण खाऊन द्यायची. असं कित्येक दिवस चाललं होतं. म्हणजे प्रत्येक घराघरात स्वातंत्र्य सेनानी होते असं म्हटलं पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण सेवा झाली ना त्यासाठी. सेवा झाली म्हणजे नुसतं पुरुषच होते असं नाही, महिलांचा पण मोठा सहभाग होता. आपण जर पाहिलं तर इथे संस्थापकांपैकी एक नाव आहे हरिश्चंद्र बाळा भुसते. त्यांच्या पत्नी देखील स्वातंत्र्य सैनिक होत आहे. ऍडव्होकेट शांताराम वेसावकर हे नाव आहे बघा बोर्डवर. हिराबाई भुसते. बरोबर. त्याचबरोबर शांताराम वेसावकरांच्या पत्नी गंगाबाई वेसावकर, नामदेवराव वेसावकरांचं नाव आहे त्याच्यावर. तेही स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पत्नीही स्वातंत्र्य सैनिक. महिलांचेही योगदान महिलांचे. आणि महिला आपल्या खूप डॅशिंगपणे पुढे यायच्या आणि एवढ्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आणि त्याच्यातनंच ही जी सरकार चळवळ आहे ना, त्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळाली. आम्ही कसे खिचलो गेले असावे मी विचारणार होतो की तुम्हाला प्रोत्साहन कसं मिळालं समाज कार्यामध्ये किंवा ह्यांच्याकडनं तुम्ही काय शिकलात स्वातंत्र्य सैनिकांकडनं? नाही म्हणजे ते आपण सांगू स्वातंत्र्य सैनिकांकडनं काय शिकवतात ना. जेव्हा आपण एक सांभाळलं आपण स्वतःला, त्यावेळेला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं वृद्धापकाळामध्ये ते वळले होते. आणि मग आज जर पाहिलं आपल्या एकही स्वातंत्र्य सैनिक जिवंत नाही, परंतु बऱ्याचशा स्वातंत्र्य सैनिकांच्या बरोबर आपण चर्चा केलेली आहे. मी चर्चा तरी केलेली आहे आणि त्यांचे जे अनुभव आहेत त्याच्यातूनच आपण केलेला आहे. ज्या वेळेला 1940 साली खूप मोठं वादळ झालं होतं आणि त्यावेळेला काही इंजिनच्या होड्या नव्हत्या, शिडाच्या होड्या होत्या. आणि शिडाच्या होड्या घेऊन ज्या वेळेला आपले कोळी बांधव मासेमारीला जायचे आणि त्याच वेळेला ते वादळ आलं आणि त्यावेळेला 40 कोळी बांधव आपले बुडाले होते. ते का बरं बुडाले तर त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला, कारण त्यावेळेला जी शिडं होती, शिडं कोणाच्या बोटीची फाटलेली होती. कारण तो माल नव्हता. कापड जे शिडासाठी कापड पाहिजे होतं ते खूप महाग होतं आणि महाग कापड होतं आणि ते घेता आलं नाही. ते जर चांगलं कापड असतं तर शिडाने हवेच्या सानिध्यानं ते किनारा गाठू शकले असते. आणि मग हे वर्सोवा गावानं खूप शोकांतिकापणे खूप अंगावर घेतलं आणि त्यांनी याच्यातनं मार्ग काढायचा ठरवलं वेसावकरांनीच. आणि मग त्यांनी आंदोलन केलं की ह्या सगळ्या ब्रिटिशांनी भाववाढ एवढी केलेली आहे, प्रचंड केलेली आहे. मग त्यावेळेला काही शिड लागायची, कापड लागायचं, बोटीला लावायला डांबर लागायचा, काथा लागायचा आणि ह्या गोष्टी महाग.
आणि मासे घेऊन जायचं आपण म्हणजे कसं अंधेरी मार्केटला जायचं किंवा मालाड मार्केटला जायचं. मालाड मार्केटला पण आपण होडीतूनच मासे घेऊन जायचो. असं रस्ता वगैरे नाही रस्ता किंवा मठ नाही, आहे. आणि अंधेरी मार्केटला जायचं झालं ना तरी आपण भरती ओटीची वेळ पाहून जायचो, कारण का पाणी भरलेलं असायचं. काळ होता त्यावेळेस तुम्ही लोकांनी किती सहन केला असेल. लोकांनी सहन केलं म्हणजे लोक कसं आपला समज निसर्गप्रेमी निसर्गप्रेमी, बरोबर. प्रकृती उपासक, निसर्ग आणि म्हणून आपण त्या कधीही भराव केला नव्हता. ज्यांनी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं पाहिलं त्यांनी हे लुटलं, हे रिक्लेम केलं आणि नंतर लुटलेलं आहे ते. व्यापाऱ्याच्या नावाने. हा. तर ही जी स्वातंत्र्य सरकार चळवळ आपल्याकडे रुजू झाली ना त्यावेळी आपल्याला ते लक्षात येईल की जगन्नाथ वाघमारे स्वातंत्र्य सैनिक होते त्यावेळेला. वेसाव कोळी जमात ट्रस्टची पण स्थापना करण्यामागे त्यांचा पुढाकार होता. डॅशिंग होते. डॅशिंग, एकदम डॅशिंग. कारण त्यावेळेला ते इंग्रजी शिकलेले पहिले, मी त्यावेळची इंग्रजी चौथी, ते पहिली व्यक्ती होते वर्सोव्याचे. आता हे सगळा आपण जर अभ्यास केला का, मला आम्ही तेवढा अभ्यास केला नव्हता, परंतु आपले भगवान माहिती माहिती आहे आपल्याला, ते अभ्यास करतायत अभ्यास आणि ते आपल्याशी शेअर करतायत. काय आपणही त्यावेळेला सत्यता पडताना पाहतच असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आपलं गाव पुढे गेलं. एका बाजूला वेसावा कोळी जमात ट्रस्टची स्थापना झाली. आपण स्थापना झाली याचा अर्थ आपलं काय एकत्र नव्हतो का, आपण एकत्र होतो, पण त्याला कायदेशीर स्वरूप दिलं. आपण तर पिढ्यानपिढ्या या ठिकाणी आहोत, परंतु ट्रस्ट जे कायदे त्यावेळेला निर्माण झाले त्याच्याला एक कायदेशीर स्वरूप दिलं आणि म्हणून त्याला आपण वेसाव नावाला वेसाव कोळी जमातीची स्थापना झाली. त्याच्यातनं तर आपण जर पाहिलं तर 1940 सालीच आपण वेसावा कोळी सहकार भांडार म्हणून वाघमारे आणि त्याचे सवंगडी म्हणजे त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकच त्यावेळेस सहकार चळवळ चालू झालेली. पण कसं त्यावेळी काय 2 वर्षानंतरच ती संघटना त्यांना मागे करावी लागली. आणि त्याच्यानंतर 1944 साली ही जी संस्था आहे वेसावा कोळी समाज सेवा संघ स्थापन झाली 1944 साली. आणि मग ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला आणि देशाचे कायदे लागू झाले त्यावेळेला आपण वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड असं हे प्रवास. हो, या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानातून हे सगळं आलेलं आहे. वास्तूत बसलोय, एवढी पवित्र वास्तू आहे आणि त्याच्याच म्हणण्यात कदाचित ती ऊर्जा आपल्याला मिळते हे टॉक्स आपले पुढे नेण्यासाठी. हो, मग तर आपण पाहिलेच फोटो नाही का, त्या संस्थेला आज कित्येक राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार मिळालेले आहेत सागरी क्षेत्रामध्ये. हे कमी नाही आहे, पण गरज आहे ती कालानुरूप बदलण्याची. बरोबर की नाही? आज जर आपण पाहिलं की आम्ही आजही सांगतो काल्या पाण्यावर जाणारे वर्सोव्याचे पण 2 जण होते त्या काळी. काल्या पाण्यात शिक्षाला काल्या सावरकर माहित आहे. हो, अर्थात. पण आपल्या कोळी समाजाचेही वर्सोव्यातून 2 काल्या पाण्यावर गेल्याचा इतिहास आहे, परंतु त्याच्यावर अजून संशोधन करावं लागणार आहे आपल्याला. आणि जर आपण पाहिलं गोपीनाथ कासकर, गोपीनाथ त्यांच्याबद्दल तुम्ही एवढी त्यांच्या अंगात चिकाटी होती की ज्या वेळेला अहिंसावादी आहे ना, सगळं गांधीजींनी दिलं होतं का हिंसा करायची नाही, परंतु काही ब्रिटिश थांबायचे का नाही, ते डायरेक्ट आपल्या जमावावर घोडे घेऊनच यायचे. आणि घोड्यांच्या टाचा ज्या वेळेला आपले खाली झोपायचे बसायचे आणि त्यावेळेला त्या घोड्यांच्या टाचा चालविल्या जायच्या. एवढं. आणि पण 7 घोडे एकाच वेळेला कासकरांच्या अंगावर चालून आल्यावर त्यांनी त्या घोड्यांचे एका घोड्याचे पाय असे पकडले आणि तो घोडा फेकून दिला. काय बळ होतं ते, बाप रे. मग आता ह्या गोष्टी बाहेर आलेल्या नाही, पण त्या काळातले जे स्वातंत्र्य सैनिक होते ते आपल्याला सातत्याने ह्या गोष्टी सांगत होते. वाईलच मंडळी, आपण म्हणतो कोळी हा वाघ आहे, तो का वाघ आहे ह्यांच्या उदाहरणावरून आपल्याला कळतंय की खरंच कोळी बांधव ही शान आहे मुंबईचीच नाही तर या देशाची. आणि आखाडे पण त्यावेळेला चालायचे. कुस्तीचे मोतीराम शेंडे सारखे पेलवान होते. बरोबर.
म्हणजे असे भरपूर स्वातंत्र्य सैनिक पैलवान होते, कसरत करणारे होते. हे कधी व्हायचे, शिवजयंतीला वगैरे हे व्हायचे की गणपतीच्या वेळेस? नाही, गणपती हा उत्सवच नव्हता त्यावेळेला. गौरी गणपती असा म्हणजे असायचं, परंतु त्याला असं सार्वजनिक असं मोठं प्रशस्त असं स्वरूप नव्हतं. परंतु आपले ज्या वेळेला बाकीचे चैताचा सण असायचा किंवा कुणाचं पूजा असायची, कुणाची घरात शुभ कार्य असायचं आणि करमणुकीचं साधन नव्हतं म्हणून ते कसरत करायचे. बरोबर बरोबर बरोबर. कसरत करायचे, मलखांब करायचे, कुस्ती खेळायचे आणि या करमणुकीची साधनं होती. फावल्या वेळामध्ये ज्या वेळेला भांग असायचा त्यावेळेला हे काम हे सगळं चालायचं. TV मग कसले त्याच्यात मग बँड पण आला. पण वर्सोव्याला बँडची सुरुवात झाल्या मांडवी कोळीवाड्यातनं. अच्छा, म्हणजे आता कला शृंगार बँड पथक जे आहे प्रसिद्ध तिकडचं, पण त्यावेळेस तो मांडवी कोळीवाड्यात ना इथे आला. मांडवी कोळीवाड्यामध्ये पहिल्यांदा बँड आला आणि त्या मांडवी कोळीवाड्यातील मास्टर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या लोकांना शिकवलं बँड. ती नवीनच माहिती कळाली. आणि मग त्यावेळेला बँडची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सगळ्या कोळीवाड्यामध्ये बँडचा प्रसार झाला. अच्छा, सुरुवात मांडवी कोळीवाडा. आणि तुला सांगतोय की ज्या वेळेला बघा वर्सोवा एवढा पेटला होता, प्रत्येक घराघरात स्वातंत्र्य होते, स्वातंत्र्य विरोध, सगळ्या महिला अगदी अग्रेसिव्ह होत्या. मासे विकायचं थांबवून ते ब्रिटिशांच्या विरोधाला जायला सामोऱ्या जायच्या. महिला जास्त, महिला पुढे असायची, म्हणजे पोटापेक्षा देशासाठी. अगदी बरोबर. आणि महिलांचं योगदान खूप मोठं आहे. आणि अशा वेळेला एवढा मोठा प्रचंड वर्सोवा पेटलेला होता, ही याची दखल कोणाला घ्यावी लागली? स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंना घ्यावी लागली. त्यावेळेचे काँग्रेसचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच या वर्सोव्याच्या आपला जो आताचा जे स्मशानभूमी आहे, लगतचा जो भाग आहे, त्यावेळेला वाळू होती. एंट्रीला जो आहे अगदी वर्सोव्याच्या गावामध्ये एंट्री करताना त्या ठिकाणी अगदी वाळू होती आणि त्या वाळूवर पंडित जवाहरलाल नेहरूंची सभा झाली. त्यावेळी मुंबईचे जे लीडर होते, वांद्रेकर, बॅरिस्टर वांद्रेकर, बाळासाहेब खेर, हेही त्यावेळेला होते. म्हणजे एवढी प्रचंड सभा त्या ठिकाणी झाली. आणि ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्वागत करायला इथे कोण होतं, तर हे आमच्या डोंगरी गलीचा एक बँड होता. अच्छा, तेव्हा होता बँड, म्हणजे बँड हा कोंबडी वाजा होता. आणि रामचंद्र भिकरू त्यावेळेला अगदी मिशा पण त्यांना फुटल्या नव्हत्या आणि त्यांनी टोटा वाजवायला सुरुवात केली. मिरवणूक निघता निघता नेहरूंनी पाहिलं की एक लहानसा पोरगा टोटा वाजवतोय आणि मग त्यांनी शाबासकीची थाप दिली नेहरूंना, अरे वा काय वाजवतोस म्हणून. तर असं ही आपली जपणूक आहे. आज जर पाहिलं आपण, प्रत्येक गली गलीत आज आपल्याकडे बँड आहे. परंतु बँडवाल्यांना एक सांस्कृतिक वारसा दिलेला आहे का? नाही दिला शासनाने. कारण त्यांना त्यांची सांस्कृतिक जपणूक करण्याची कोणीही काहीही काम दखलच घेतलेली नाही. आज हे दुर्दैव आहे. आता बँड वादक आपला किती एक वयाची 60 वर्षापर्यंत वाजवतो, त्याच्या अंगात दम असतो, पण नंतर काय, त्याची उपजीविकेचं साधनच नाही. आणि अशी प्रत्येक कोळीवाड्यामध्ये अशी कित्येक बँड पथकं आहेत, त्यांना आज उपजीविकेचं साधनच राहिलेलं नाही. तर हे सगळं चालू असताना स्वातंत्र्य आपल्या भारताच्या या वर्षी आपण काय दिलं आणि काय घेतल्याचा विचार केलाच पाहिजे आपण. आणखी एक गंमत आहे, आमच्या आजोबांना म्हणजे स्वातंत्र्य सैनिक रमेश आमले यांना मी एकदा असाच एक प्रश्न विचारलेला की अजून तू सफेद सुरका का घालतेस? अरे वा, सफेद सुरका का घालतेस? आवरे रंगीत सुरके हान, तर तू योच का घालतेस? ते बोलते ही आमची शान आहे, आमचा देशाचा अभिमान, पांढरा रंग म्हणून ही सुरके आम्ही घालतो. म्हणजे ही नवीन माहिती कळाली. बरोबर. सुरके म्हणजे पहिले चोकडीचे चोकडीचे असायचे आणि नंतर रंगीत सुरके आले. पण ही स्वातंत्र्य सैनिक बरेच बघितले. म्हणजे असं नाही की आजोबांचं मनातले श्लोक होते, बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना पाहिले ते पण व्हाईट सुरके घालायचे. अगदी बरोबर. कसं आहे, आपण मासेमारी करायला जायचो. मासेमारी करताना आपली ही जी गांधी टोपी आहे ती आपल्याला जमायची नाही आणि म्हणून गांधी टोपीचा मान राखायचा, ते पांढरे शुभ्र आहे आणि म्हणून ते सुरके घालायचे. अच्छा, म्हणजे रिस्पेक्ट राहिला पाहिजे की बाबा हा, किंवा आम्ही या ठिकाणी या भारताची आम्ही जपणूक करत आहोत. बरोबर. तुम्हाला सांगतो, आता तुझी आठवण काढलीस म्हणून रमेश बाळा रामले, बरोबर की नाही? आणि ते तसं हँडसम, म्हणजे तेही तुझ्यापेक्षा हँडसम होते.
चष्म्यामुळे हँडसम वाटत असं पण आम्ही हँडसम पण त्यांनी देखील कसं आहे ते स्वातंत्र्य सैनिक तरुण असताना त्यांनी खूप प्रयोग केले. त्यामध्ये त्यांनीही प्रयोग केला होता, आपले दुकान चालवले होते. आपले दुकान म्हणजे ज्या वेळेला किराणा माल आपल्याला स्वस्तात मिळत नव्हता म्हणून सहकारी तत्वावर त्यांनी दुकान स्थापन केलं होतं आणि त्या दुकानालाच नाव दिलं होतं आपले दुकान. म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या जवळचं दुकान म्हणून आपले दुकान. आपले दुकान म्हणजे आपण सगळ्यांनी तयार केलेलं हे आपले दुकान आहे, आपण सामान तिकडनं घ्यावं. म्हणजे अशा पद्धतीचे त्यांचे ते प्रयोग चालूच होते. आणि म्हणून ही जी सहकार कसं आहे, आपण मासेमारीला जायचो, एकटा दुकटा कधी मासेमारीला जात नाही, त्या आपल्या सवंगडी आपल्या सोबत असतो, दुसरे बोटवाले असतात, एकत्र 3, 4, 5 सहकार्याने आपण जात असतो मासेमारी करायला. आणि तीच सहकार्याची पद्धत आपण या व्यवहारात ज्या वेळेला चालवत होतो त्यावेळेला वैकुंठलाल मेहता स्वातंत्र्य सैनिक सहकार क्षेत्र म्हणजे शेवटी महर्षी होते ते, सहकार महर्षी बरोबर. म्हणजे नुसतं आपण स्वातंत्र्य म्हणून काही चालणार नव्हतं, तर आपल्याला उपजीविकेचं साधनही हवं होतं. आणि म्हणून ते सहकार चळवळ आपण या ठिकाणी रुजवली गेली जास्त, म्हणजे त्याला एक कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं, एक योग्य असं मार्ग मिळाला आणि याच्यातनं आपण पुढे चाललेलो आहोत. मला वाटतं या सहकार चळवळीत ऍडव्होकेट शांताराम वेसावकर यांचंही योगदान मोठं असेल, कारण लॉज बाय लॉज लिगल जे मॅटर आहे ते चांगल्या प्रकारे सांभाळत असतील तर त्यांचंही योगदान असावं म्हणजे आहे. बरोबर. ऍडव्होकेट शांताराम वेसावकर म्हणजे नुसते का वर्सव्यापुरता मर्यादित नव्हते, ते अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सगळ्या कोळ्यांना ते परिचित होते त्यावेळेला. ऐकलंय बऱ्याच लोकांकडे, कारण कोळ्यांमध्ये मुळात शिक्षण कमी होतं, त्यात हे शिकलेले आमचे ऍडव्होकेट वकील साहेब, आणि वकील साहेब म्हटल्यावर सगळेजण त्यांचा मान सन्मान करायचे, सगळ्यांना मार्गदर्शन करायचे. आणि खूप गावामध्ये ज्या वेळेला आपल्या राज्य पातळीवर देश पातळीवर पोलीस समाजाच्या संघटना तयार झाल्या, त्या संघटना तयार करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या पत्नी पण स्वातंत्र्य सैनिक होत्या. भालचंद्र भंडारी यांचा इंटरव्ह्यू होता, खूप गाजलेला त्यावेळेस. तर त्यांचं असं ऐकलेलं की अंडरग्राऊंड ऍक्टिव्हिटीज चालायच्या, कारण एकीकडे महात्मा गांधीचा जे आपलं म्हणतो अहिंसा, पण मग यांच्याविषयी थोडं ऐकायला आवडेल आम्हाला. नक्कीच. म्हणजे जसं भालचंद्र भंडारी यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक असे भूमिगत स्वातंत्र्य कार्य करणारे खूप लोक आहेत. त्यामध्ये भालचंद्र भंडारी यांच्यावर आरोप होता की त्यांनी आपू कंपनी, आताची जी L&T आहे आपल्या मडच्या साईडला ट्रेनिंग सेंटर आहे मला वाटतं, ते आता काय म्हणजे बदलत गेले, तर त्या ठिकाणी अप्को कंपनी होती आणि त्या कंपनी ब्लास्ट करण्याचा बॉम्बने ती कंपनी उडविण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. अच्छा. आणि त्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. तर काही स्वातंत्र्य सैनिक आपले अंधेरी ईस्टला जी शाळा होती माधवबागेमध्ये, तर ती शाळा त्या ठिकाणी ब्रिटिश प्रिन्सिपल येणार होता आणि म्हणून त्या ऑफिस मध्ये पण बॉम्ब स्फोट घडविण्यासाठी कोळी पोरांनी खूप धावपळ केली होती. म्हणजे असे किस्से जर सांगायला गेलो ना असंख्य आहे. तुमचं नशीब की तुम्हाला त्यांच्या तोंडातून ऐकायला मिळाले, हे भाग्य. आणि ते अजूनही काटे उभे राहतात अंगावर, तुम्ही बघू शकता. पण त्यांच्या तोंडातून ऐकणं त्यांची जी कर्तबगारी होती ती तर नवलच एकदम. म्हणजे त्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आहे, ते नक्कीच आपण सॅल्यूट केला पाहिजे, ते कधीही विसरू शकणार नाही. परंतु त्याचबरोबर खूप अशी लोक होती जी भूमिगत होते. सगळ्यांना शासनाने का स्वातंत्र्य सैनिक किताब दिलेला नाही, पण अशी 500हून अधिक महिला आपल्या कोळी भगिनी आणि पुरुष होते जे भूमिगत कार्य करायचे. म्हणजे ऑल ओव्हर कोळीवाड्यातले वर्सोव्याची मी सांगतो, वर्सोव्याची 1942 साली मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी करायचं ठरवलं. त्यावेळेला आपल्या या वर्सोव्याच्या खाडीवर म्हणजे आक्सा साईडला वर्सोव्याच्या खाडीवर मीठ पिकवायचो आपण. आणि म्हणून या संपूर्ण वर्सोवा तो आक्साला मिठाचा सत्याग्रहासाठी जमला होता. आणि त्यावेळेला देखील ब्रिटिशांनी ते घोडे चालवले होते. तेव्हा पण एवढे जाणीव कृत्य असेल. हो. दुसरं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध. पहिल्या महायुद्धाची झळ आपल्याला बसली, त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची झळ खूपच बसली.
याच्यासाठी की मड जो आहे, मड भाग आहे, त्या मडमध्ये नेव्हल आणि एअरफोर्स असं संरक्षण दल ब्रिटिशांनी त्यावेळेला स्थापित केलं होतं. आणि मग यावेळेला सगळे जे अधिकारी होते आर्मीतले ते वर्सोवा मार्गे मडला जायचे. ओके. टँक पॉइंट, रणगाडे पण वर्सोव्यातून घेऊन जायचे. खाडीतनं तराफा त्यांनी बनवला होता. आणि आजही मडच्या साईडला आपल्याला जी जेट्टी दिसते, जी फेरीबोटीची जेट्टी आहे त्याच्या बाजूला जी जेट्टी आहे, त्या जेट्टीच्या बाजूला जी दिसते आपल्याला ती टँक उतरवण्यासाठी बांधलेली माहिती मिळाली. खूप छान. अजूनही ती जेट्टी आहे, अस्तित्वात आहे. आपल्या बोटी या खाडीत आपण मासेमारी करायचो. अगदी म्हणजे मालाड स्टेशन आत्ताच आहे तिथपर्यंत आपल्या शिपला घेऊन आपण मासेमारीला जायचो, रेल्वे ट्रॅक पर्यंत. हो, आता ते सगळं लोकांना सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आश्चर्य म्हणजे आता नाले झालेत कदाचित. नाही, नाले नाही, रिक्लेम केलेलं आहे. आणि बघा मंडळी, काय हालत झाली आहे मुंबईची. कहां से कहां मुंबई गई और कोली लोग कहां रह गए. म्हणजे सगळं जे आपला नैसर्गिक अधिकार होता तो सगळा अधिकार आपला हिरावून घेतला गेला. सगळा म्हणजे सगळाच. कारण जी जागा आपली मासेमारी हक्काची होती, जीवन जगण्याची होती, त्या सगळ्या जागेवर यांनी राज्यकर्त्यांनी रेगोट्या ओढल्या. आम्ही ज्या वेळेला सांगत होतो की पंडित नेहरूंचा प्रस्ताव होता की मुंबई तुमची वेगळीच केंद्रशासित करा, पण आम्ही त्यांच्या विरोधात गेलो. का? आम्हाला मराठी बांधव जवळचा वाटला होता त्यावेळेला. गुजराती पण सांगत होते की बाबा तुम्ही गुजरात मध्ये या कोळी समाजाने, पण आपण मराठी म्हणून मराठ्यांच्या बाजूने गेलो. आणि मग मराठी राज्यकर्त्यांनी काय दिलं हा संशोधनाचा विषय. काय मिळालं आपल्याला? डीप रिसर्च आहे. आणि त्याच्यातनं काय म्हणजे डोंगर पोखरून उंदीर तरी निघतोय, याच्यातनं आपल्याला उंदीर पण मिळणार नाही अशी अवस्था झालेली आहे. बरोबर की नाही? म्हणजे ह्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपण जे योगदान दिलं, महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून जे आपण योगदान दिलं, आचार्य अत्रेंचे देखील त्यावेळेला सभा झाल्या होत्या संयुक्त महाराष्ट्राच्या गावामध्ये, वेसावा गावामध्ये प्रचंड गाजल्या होत्या. सगळ्या पेपरने त्यांची बातमी बनवली होती, लीड बनवला होता, म्हणजे वर्सोव्याच्या बातमी सभेचा. म्हणजे असं आपण वर्सोवा पाहिलं, स्वातंत्र्य सैनिकांचा गाव. पण एक आजही खंत आहे की आपण प्रत्येक वेळेला सांगतोय की बाबा 114 स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्याच्यामुळे अधिक आहेत मला वाटतं. हो. पण आपण आता म्हणजे गॅजेट शासनाने जो आकडा दिला ते आपण मानूया. आम्ही जर काढला आकडा तर 500हून अधिक स्वातंत्र्य सैनिक आमचे आहेत, प्रमाण मानूया. एखाद्या खेडेगावामध्ये जर असेल तर एखादा स्वातंत्र्य सैनिक असो आणि त्यांच्या स्मारकासाठी खूप दखल घेतली जाते. आणि आज मुंबई सारख्या ठिकाणी वेसाव्या गावामध्ये 114हून अधिक स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि कित्येक गेली 40 वर्ष आपण ही मागणी करतोय की या ठिकाणी आम्हाला स्वातंत्र्य सैनिक स्मारक द्यावं, पण ना महानगरपालिका दखल घेत, नाही राज्य शासन घेत, नाही केंद्र शासन घेत. काय करावं यासाठी? आज मुंबईत हुतात्मा चौक बांधला गेला, फोर्टला. त्यांचे बलिदान होते संयुक्त महाराष्ट्रासाठी. पण हे जे आमचे वेसावचे कोळी बांधव आहेत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या गावात देखील हवेच ना, कारण युवा पिढीला कसं मिळणार. इथेच सांगायचं आता की बरोबर एका बाजूला विकासाची गंगा वाहत आहे, गंगा बाजूने जाते, परंतु त्याच्यातलं पाण्याला थेंब देखील आपल्याला मिळत नाही. खंत आहे. आपली घरं आपली रेग्युलाइज करावी, आमची एक्सटेन्शन गावठण एक्सटेन्शन योजना राबवाव्या, काही पायाभूत सुविधा द्याव्या, किंवा मासेमारी बंदर तरी द्या बाबांनो. ते ब्रिटिशांचे आभार मानावे लागतील का ससुंडक आणि भाऊचा धक्का त्यांनी बनवले होते तरी कोळ्यांच्या कुठे पदरा. आपण नुसतं जाऊन त्या आपली बोट लावायची. 3 संस्था वेसाव कोळी जमा ट्रस्ट आहे, ही 4थी संस्था. म्हणजे व्यवसाय आणि जात जमातीचे न्याय प्रक्रिया सांभाळणारी ह्या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे होत्या, तयार केल्या होत्या. एक सुसज्ज गाव वर्सोवा होता. आणि आज शिक्षणामध्ये खूप प्रगती झालेली आहे.
मासेमारी धंद्याकडे आज जर पाहिलं मागचे 2 वर्ष झाली तर आपण दबगेला आलेलो आहोत अक्षरशः. सायक्लोन वगैरे चालूच आहेत मला वाटतं. तर त्याचबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये. हा एक भाग झाला, परंतु एकंदरीत या विकासामध्ये आपल्याला काय वाटा दिला जात नाही. कारण का आपले त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाहीत मोहित. आता मग ह्याच्यावर उपाय काय? तर ह्याच्यावर उपाय या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभाग असला पाहिजे. प्रत्येक डिसिजन मेकिंग प्लॅनिंग जे आहे बरोबर. म्हणजे मग ते एमएलसी असेल, एमएलए असेल, राज्यसभेवर असेल, आपण असलो पाहिजे. कसं आहे, नॉर्थ ईस्ट जी राज्य आहे त्या सीमावर्ती राज्यांना, जिल्ह्यांना एक विशेष दर्जा दिलेला आहे, स्वायत्ता दिलेली आहे. ऑटोनॉमस काउन्सिल त्या ठिकाणी बनवलेला आहे. तोच आपल्याला मरीन ऑटोनॉमस काउन्सिलची गरज आहे. भूमी या सागर किनाऱ्यावर राहणारा जो भूमिपुत्र आहे त्यांनी निवडावा आपला प्रतिनिधी, आणि त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधींनी ठरवावं की बाबा आमच्या बाजूला कोस्टल रोड हवा की नको. हवा असेल तर मग त्याच्यामध्ये आमच्या समाज बांधवांचं, आमच्या या भूमिपुत्रांचं नुकसान काय होणार आहे, त्यांचा फायदा काय होणार आहे, त्यांना काय मिळणार आहे की नाही. आराखडा काढा तुम्ही. वरली सिलिंग झाला, त्याचा टोल कुणाला जातो, त्याचा सीआरएस फंड कुणाला जातो, आपल्याला पर्यंत आहे का काही नाही. आणि म्हणून आज आपल्याला ह्या स्वतंत्र भारताला मिळालेलं आहे. कोळी समाजाने प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. तुला सांगतोय की सांगलीचे गणपतराव कोळी स्वातंत्र्य सैनिक होते. वसंतदादा पाटील यांचे खूप जवळचे मित्र होते ते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होऊ शकले, पण सिनियर गणपतराव कोळी इंदिरा गांधींच्या जवळचे असून देखील ते कुठे मंत्रिपदावर पोहोचले नव्हते. पण त्यांनी एक काम केलं होतं, क्राफ्ट मार्केट. तसं ह्या मुंबईमध्ये मासे विक्रीला आपण गेलो आणि तिथे बाजार बसले, बाजार जमले. हे मी नाही सांगत, ब्रिटिश सांगतायत. आणि त्या ठिकाणी बाजारांची निर्मिती झाली. क्राफ्ट मार्केटला तिकडे मासे विकायचे. त्या जागेवर कालांतराने महानगरपालिकेने बिल्डिंग कब्जा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला संपूर्ण कोळी समाज आंदोलनामध्ये उतरला होता. महानगरपालिकेला निर्णय घ्यावा लागला की नाही, आम्ही इथून मासे बाजार हलवणार नाही. शेवटी असं ठरलं, ठीक आहे, आम्ही खाली तुम्हाला मासे बाजार देऊ, वरती आम्ही ऑफिसेस काढू. आता आपण त्यावेळेला काय जो निर्णय घेतला ठीक आहे, पण ज्या वेळेला उद्घाटन होतं त्या क्राफ्ट मार्केट मच्छी बाजाराचं, त्यावेळेला सुलोचनाबाई ठाणेकर आपल्या होत्या त्यावेळेला, आणि बरेचशा महिला त्यावेळेच्या डॅशिंग होत्या. त्यांनी थेट इंदिरा गांधींना बोलवलं आणि इंदिरा गांधी त्या कार्यक्रमाला आल्या. नुसते आल्या नाहीत, आपल्याला ओबामा माहित आहे ते नाचले कोळी गाण्यावर, कारण ते सोशल मीडिया आपल्याला. कोळी गीत होतं त्याच्यावर त्यांनी नृत्य. आणि ज्या वेळेला इंदिरा गांधी आल्या आणि त्यावेळेला सगळ्या महिला आपल्या नाचत होत्या, बँडवर गाणं वाजत होतं, या गोडांड्यावर बोलते नवरा कुणाचा येतोय. आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी देखील त्या कोळी गाण्यावर ठेका घेतला होता. म्हणजे त्यांनाही नाचायला लावलं. ताकद आहे या कोळी गीतांमध्ये. आता कोळी गीतांमध्ये ताकद आहे, परंतु ह्या राजकीय लोकांनी ही ताकद संपून टाकलेली आहे. आता ह्या वेसाव्या गावाने एवढे स्वातंत्र्य सैनिक दिले. डॉक्टर रजबल्ली राजन म्हणजे फक्त कोळी समाजाचे नाही, कोळी होते 98% कोळी समाजाचे होते. त्यापैकी रमाकांत खेडेकर ते सोनार होते. डॉक्टर रजबल्ली राजन, अजगर अल्ली राजन त्याचे भाऊ. आता ह्या ठिकाणी एक सांगतोय की कोळी समाज जिथे जिथे बसलेला आहे, जे जो गाव आहे त्या बाजूला मुस्लिम समाज बसलेला आहे. कारण कोळ्यांना आणि मुस्लिमांमध्ये कधीच वैर नव्हतं, एक सद्भावनाची भावना होती आणि एकमेकांचे व्यवहार व्हायचे. डॉक्टर रजबल्ली राजेंनी देखील मोठं काम केलेलं आहे. डॉक्टर दांडेकर म्हणजे त्यांनीही या गावासाठी, या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे. असे कित्येक स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांची आपण नावं घ्यायची म्हणजे राहूनच ही जाती. मला वाटतं कदाचित तेरे गल्ली पासून तेरेकर होते आपले स्वातंत्र्य सैनिक, ते शिव गल्ली पर्यंत मला वाटतं आपले बरेच स्वातंत्र्य, डोंगरी गल्ली पर्यंत भरपूर स्वातंत्र्य सैनिक होते. गल्लीमध्ये प्रत्येक घराघरात स्वातंत्र्य सैनिक होते. परंतु आता काळ बदललेला आहे
आपण बदलायला हवं आहे बरोबर. आणि आता पुन्हा नवीन स्वातंत्र्याची आपण घोषणा केली पाहिजे. प्रदूषणाबाबत हरित लवादाने एक चांगला निर्णय दिला, 160 कोटीची भरपाई देण्याची दिली आणि तो निर्णय आज सगळ्या किनारपट्टींवर लागू झाला पाहिजे. बरोबर आहे. हरित लवादाने दिलेला निर्णय आणि म्हणजेच काय होईल, मग रासायनिक असेल किंवा कुंडलिका नदी असेल, या सगळ्या कोळीवाडे त्या ठिकाणी आषाढी नदी आहे. असणारे या सगळ्या नदी किनारे खाडे किनारे असणारे कोळीवाडे नामशेष झालेले आहे. बरोबर. आणि या हरित लवादाचा हा जो निर्णय आहे तो सगळ्या कोळीवाड्यांना लागू केला पाहिजे. बरोबर आहे. नाही, केलाच पाहिजे. आणि मला वाटतं युवा पिढीने याच्यात अग्रेसर सहभाग घ्यायला हवा, कारण तुमच्या शिक्षणाचा इथे उपयोग होणार, आपल्या समाजाचा आणि उद्धार होणार. म्हणूनच या स्वातंत्र्य मोहित आज ही नव्या स्वातंत्र्याची घोषणा आपण करीत आहोत. कोळी समाजाला, मासेमार समाजाला, मग तो हिंदू कोळी असेल, मच्छीमार कोळी असेल, ख्रिश्चन कोळी असेल, मुस्लिम कोळी असेल, या सगळ्यांसाठी आज स्वायत्तेची गरज आहे. समुद्र संरक्षित करण्याची गरज आहे आणि तिची लढाई आज आपण या स्वातंत्र्य दिनी मागणी करत आहोत. आणि ह्या संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य दिनाला आम्ही चिरायू होण्याची आणि हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देत आहोत. आणि जाता जाता एक कोळी गीत जे देशावर होतं ते एक सादर करतो. एक कडवा आहे, 1, 2, 3 पिक्चर होता, मला वाटतं त्याच्यात रमेश देव यांची भूमिका होती. त्याच्यात जुनं कोळी गीत आहे, त्याच्यात एक कडवा आहे, कांता बाप्पा वंदे मातरम, कांता बाप्पा वंदे मातरम, दिल्ली गेलता बाप्पा वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सुंदर गाणं होतं ते. कोळी समाजाची त्या 15 मिनिटाच्या गाण्यामध्ये संपूर्ण कोळी समाज कसा जगतोय, कसा आहे त्याचं ते वर्णन आहे. त्यांचं सगळं वर्णन केलेलं होतं. खरंच. तर पुन्हा एकदा सगळ्यांना आम्ही आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना आपण सलामी देऊया. एक साथ सलाम करेंगे. जय हिंद, भारत माता की जय. वेसावच्या स्वातंत्र्य सैनिकांचा विजय विजय असो. असो.